नमस्कार, मी पंकज अजाबराव वरेकर, विषय शिक्षक विज्ञान, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सत्ती, केंद्र टेंभुर्णा, पंचायत समिती चिखलदरा. माझा 2024-25 या सत्रातील नवक्रम मी सादर केलेला आहे. त्याचे शीर्षक आहे जिनियस. तर स्पर्धकाची संपूर्ण माहिती दिलेली आहे. इथे अनुक्रमानिका दिलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांचे पेज नंबर सुद्धा इथे दिलेले आहे. तर पुढच्या पेजवर प्रस्तावना लिहिलेली आहे. आपणास इथे दिसतच आहे की नवक्रमाची माझी गरज आणि मला नवक्रमाची का गरज भासली हे आपण इथे वाचू शकता. तर ही झाली माझी नवक्रमाची गरज. माझ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, संशोधक वृत्ती वाढावी व मेलघाटातून वैज्ञानिक निर्माण व्हावे या उद्देशामुळे मला या नवक्रमाची गरज भासली. त्यानंतर नवक्रमाचे वेगळेपण. या नवक्रमाने विद्यार्थी रंजकतेने ज्ञान प्राप्त करणार आहे. उत्सुकता, कुतूहल व उत्साहवर्धक असल्यामुळे 100% विद्यार्थी सहभागी होतात. विद्यार्थ्यांच्या शंका निरसन होते. तर नवक्रमाची उपयुक्तता. या नवक्रम सर्वच प्रकारच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. यामध्ये विविध खेळांच्या माध्यमातून कृती असल्यामुळे सर्व विद्यार्थी आनंदाने सहभागी होतात. नंतर नवक्रमाची उद्दिष्टे दिलेली आहेत. विद्यार्थी हसत खेळत विज्ञान शिकणार. विद्यार्थ्यांची ज्ञान लालसा वाढवून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सज्ज करणे. विद्यार्थ्यांना संशोधन करण्यास प्रेरित करणे. यानंतर उपक्रमाचे नियोजन इथे दिले आपणास दिसत आहे. उपक्रम पूर्वस्थितीचे निरीक्षण. उपक्रमाची संकल्पना माझ्या विद्यार्थ्यांसमोर विज्ञान गीताच्या माध्यमातून मांडली. डोळे उघडून बघा मुलांनो, झापड लावू नका, जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका. यानंतर विद्यार्थी संख्या व नवक्रमाची मर्यादा इथे आपणास दिसत आहे. संबंधित व्यक्तींची चर्चा इथे आपणास दिसत आहे. मला नवक्रमासाठी लागणाऱ्या व्यक्तींची नावे आपणास इथे दिसतच आहे. तर उपक्रमासाठी लागणाऱ्या आवश्यक साधनाची यादी इथे आपणास दिसतच आहे. जसे की प्रश्नपेढी, जिनियस सरताज मुकुट, प्रयोगासाठी लागणारे विविध साहित्य, कोण बनेगा जिनियससाठी हॉटशीट. ते माझ्या नवक्रमाच्या कृतींचा क्रम इथे आपणास दिसत आहे. कृतींचे वेळापत्रक, 8 दिवशी कोणती कृती घ्यावी याचे नियोजन इथे केलेले आहे. जसे सोमवारला हू इज जिनियस आणि विज्ञान कृती प्लॅनिंग फॉर द वीक. आता इथे उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण. महिना, आठवडा आणि पाठ्यांश असे आपल्याला कॉलम दिसतच आहे. जुलै महिन्यात जुलैचे पाठ्यक्रमाचे इथे नियोजन केलेले आहे. त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्याचे सुद्धा केलेले आहेत. नंतर सप्टेंबरचे सुद्धा केलेले आहे. ऑक्टोबरचे 2 आठवड्यांचे इथे आपणास नियोजन आपणास दिसतच आहे. नंतर त्याबरोबर उपक्रमाचे पुरावेसुद्धा आपणास इथे दिसतच आहे. नवक्रमाची कार्यपद्धती, पूर्वस्थिती निरीक्षण व नोंदी येथे आपणास पाहावयास मिळत आहे. सर्वप्रथम विज्ञान गीताच्या माध्यमातून मी माझ्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. नंतर आपल्याला यानंतर नवक्रमाची सर्वप्रथम कार्यपद्धती म्हणजे प्रथम कृती हू इज जिनियस. ही कृती रोज शाळा सुरू होताच परिपाठात घ्यायची आहे. या कृतीतून विद्यार्थी आपल्या मित्रांना प्रश्नांच्या माध्यमातून चॅलेंज देतात. इतर विद्यार्थी ते चॅलेंज स्वीकारून उत्तरं देतात. त्यानंतर दुसरी कृती आहे टुडे सायंटिस्ट. मंगळवारला विज्ञानच्या तासिका कृती घेण्यात येते किंवा 4 ते 5 वाजता ही कृती घेण्यात येते. यामध्ये 6वी ते 8वीतील विद्यार्थ्यांपैकी 5 विद्यार्थी प्रयोग करून दाखवतात. याचे नियोजन सोमवारी केलेले असते. तर तिसरी कृती निसर्गाच्या कुशीत इन द लॅब ऑफ नेचर. विज्ञान विषयात संपूर्ण निसर्गाचा अभ्यास आहे आणि हा निसर्ग आपण 4 भिंतीत आज शिकवतो. तो विद्यार्थ्यांना कसा कळेल तर तो पाठ्यांश निसर्गातील परिसरात जाऊन शिकवला जातो. तो पाठ्यांश त्यांना निसर्गाच्या सानिध्यात नेऊन प्रत्यक्ष अनुभव देऊन शिकण्याची कृती मी बुधवारला करायचो. चौथी कृती स्कूल जिनियस सर्च एक्झाम. ही कृती आठवड्यातून गुरुवारला घ्यायचो नियोजन केले होते व त्यानुसार विद्यार्थ्यांची जुलै ते ऑक्टोबरपर्यंत एकूण 15 आठवड्यामध्ये परीक्षा घेण्यात आली. यानंतर 5वी कृती कोण बनेगा जिनियस. कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमाला प्रेरित होऊन मी माझ्या शाळेत प्रत्येक शुक्रवारला कोण बनेगा जिनियस ही कृती करायचे ठरवले व नियोजनानुसार 15 आठवड्यात 15 वेळा हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये सर्वप्रथम 6 ते 8 विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारण्यात येत होता व त्या प्रश्नांची उत्तरं जो विद्यार्थी देईल त्याला हॉट सीटवर बसण्याची संधी दिली जात होती. उपक्रम पूर्ण झाल्यावर केलेल्या निरीक्षणावरून असे लक्षात आले की विद्यार्थ्यांचा विज्ञान विषय आवडीचा झाला. नंतर नवक्रमाची कारवाई करताना आलेल्या अडचणी येथे मी लिहिलेल्या आहेत. नवक्रमाची यशस्वीता. विद्यार्थी हसत खेळत विज्ञान शिकू लागले. येथे परिशिष्टेमध्ये यूट्यूब लिंक आणि संदर्भ ग्रंथ दिसत आहेत. त्याचबरोबर माझ्या उपक्रमाचा समारोप इथे दिलेला आहे. हा तुम्हाला उपक्रम नक्कीच आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
आणि तुम्हीसुद्धा हा उपक्रम आपल्या शाळेत राबवावा. थँक्यू.